मुंबई आणि पुण्याला जोडणारा रस्ता जगातला सगळ्यात रुंद बोगदा. पण हा मार्ग एका इंजिनियरने नाही तर एका साध्या धनगराने शोधला होता. सह्याद्री उंच, राकट आणि अभेद्य. इंग्रजांनी अनेक तज्ज्ञ बोलवले, नकाशे तयार झाले, पण हा डोंगर झुकायला तयार नव्हता. तेव्हा बोरघाटात राहणारा माणूस एक पुढे आला. तो म्हणजे शिंगरोबा धनगर. मेंढरं चारणारा, पण सह्याद्रीच्या प्रत्येक वाटेचा जिवंत नकाशा. इंग्रजांनी विचारलं, मुंबई ते पुणे रेल्वे काढायची आहे, पण मार्ग सापडत नाही. शंकरोबा हसले आणि म्हणाले, चला मी दाखवतो. काही वेळातच मोठमोठे इंजिनियर अपयशी ठरले आणि तिथे एका धनगराने मार्ग काढला. इंग्रज खुश झाले. शंकरोबानं म्हणाले, माग काय हवाय ते, पैसा, जमीन का जहागीर? पण शंकरोबाचं उत्तर इतिहासात कोरलं गेलं. नको तो पैसा, नको ती जमीन, नको ते जहांगीर, फक्त माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. हे ऐकताच इंग्रजांचा अहंकार पेटला आणि ज्याने मार्ग दाखवला त्यावर गोळ्या झाडल्या. सह्याद्रीत रक्त सांडलं, पण एक कथाही अमर झाली. आज मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक खुला झाला. जगातल्या सगळ्यात रुंद बोगद्यापैकी हा बोगदा तयार झाला. पण या मार्गाचा शिल्पकार कोण? तो म्हणजे एक अनामिक धनगर, शिंगरोबा. आज हे बोरघाटात छोटंसं मंदिर आहे. लोक तिथे नतमस्तक होतात. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. या मिसिंग लिंकला शिंगरोबाचं नाव द्यायला हवं का? तुमचं मत काय? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.